नमस्कार मंडळी, रोजची धावपळ, कामाचा ताण आणि शहराचा गजबजाट या सगळ्यातून काही स्वतःसाठी शांतता हवी असेल तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे गेल्यावर जणू वेळ थांबतो. एकदा जर तिथे गेला तर तिथे तुमचा वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. तर नमस्कार मंडळी, आपल्या YouTube चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहे अशा सुंदर व शांत ठिकाणी ज्याचं नाव आहे रामकृष्ण मिशन आश्रम आणि मंदिर. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित असलेले हे केंद्र फक्त एक मंदिर नाही तर मनाला नवसंजीवनी देणारं एक आध्यात्मिक केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण बीड बायपास रोडवर असल्यामुळे आम्ही शिवाजीनगर भुयारी मार्गापर्यंत आलो व हा भुयारी मार्ग पार केल्यानंतर आपण बीड बायपास पर्यंत पोहोचून जाऊ. हा आश्रम छत्रपती संभाजीनगर मधील बीड बायपास रोडवर शासकीय रुग्णालय, घाटी किंवा ॲलोपॅथी कॉलेज जवळ आहे. तर बीड बायपासला पोहोचल्यानंतर तिथून तुम्हाला राईट टर्न घ्यावं लागेल आणि 2 ते 3 किलोमीटर सरळ समोर त्याच मार्गाने जावं लागेल. रस्त्यामध्ये मधातच तुम्हाला MIT कॉलेज पण दिसेल. तर हे बघा मंडळी, अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचलेलो आहे श्री रामकृष्ण मिशन आश्रम जवळ. इथे पोहोचताच मुख्य रस्त्यावरूनच तुम्हाला भव्य व अतिसुंदर असलेले मुख्य मंदिर आपल्याला दिसते. या आश्रमच्या समोरच्या बाजूला पार्किंग साठी मोठी जागा उपलब्ध आहे. जर तुम्ही बाईकने किंवा कारने इथे येत असाल तर त्यासाठी वेगवेगळी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे आणि मुख्य रस्त्याकडे बघितलं तर तुम्हाला येणाऱ्या वाहनांची येत जाव बघायला मिळते. इथे आल्यावर पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे इथली पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. अनेक लोक इथे फक्त दर्शनासाठी येत नाही तर काही काळ शांत बसून स्वतःशी संवाद साधण्यासाठी येत असतात. ही जी तुम्हाला भव्य इमारत दिसून राहिलेली आहे ती आहे इथलं मुख्य मंदिर. या मंदिराची रचना अतिशय अद्वितीय आहे. राजस्थानी शैली आणि आधुनिक स्थापत्य कलेचा संगम असलेले खांब आणि घुमट दिसायला खूप सुंदर दिसतात. तर चला मग मंडळी, आता आपण या आश्रमाच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया इथला शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य परिसर. आश्रमाच्या आवारात शिरताच समोर दिसते ती अत्यंत पद्धतशीरपणे राखलेली बाग, रंगीबिरंगी फुले आणि सर्वत्र असलेली कमालीची स्वच्छता. तर चला मग आता आपण या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि इथे असलेला प्रार्थना हॉल बघूया, जिथे पुरुष व महिला या दोघांसाठी बसण्यासाठी व ध्यान करण्यासाठी मोठी जागा आहे. हे बघा मंडळी, तुम्ही बघू शकता हाच तो मुख्य हॉल आहे जिथे गाभाऱ्यामध्ये साक्षात श्री रामकृष्ण परमहंस यांची एक अत्यंत सुंदर आणि बोलकी मूर्ती विराजमान आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही विचारांचे असा, इथे येऊन तुम्ही शांतपणे डोळे बंद करून बसू किंवा ध्यान करू शकता. आणि ध्यान करत असताना तुम्ही तुमचा मोबाईल पूर्णपणे सायलेंट किंवा बंद ठेवावा. जेव्हा आम्ही पण इथे 10 ते 15 मिनिटं डोळे बंद करून ध्यानस्थ बसलो होतो तेव्हा आम्हाला असं जाणवलं की मनातील सर्व विचार थांबलेले आहेत आणि इथे वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. मंडळी, रामकृष्ण मिशन हे नेहमीच ज्ञान आणि सेवेसाठी ओळखले जाते. याच आश्रमामध्ये एक खूप सुंदर बुक स्टॉल देखील आहे जिथे स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्या चारित्र्यावर आणि एकूणच जीवन जगण्याच्या कलेवर म्हणजे लाईफ लेसन्स आधारित उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय हा आश्रम विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचेही काम करत असते. म्हणजेच अध्यात्मासोबत मानवतेची सेवा करणे हाच या आश्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही छत्रपती संभाजीनगर मधील या रामकृष्ण मिशन आश्रमाला भेट दिली नसेल तर नक्की इथे यायला विसरू नका. तुम्हाला या ठिकाणी एक शांत व चांगला अनुभव मिळेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.